स्क्रीनशॉट नाही केला एक करून म्हणजे सुरुवातीला तुमचं रेकॉर्ड राहतो. गुड मॉर्निंग सर. असंच ना. ठीक आहे. ठीक आहे का तुमच्या याच्यामध्ये कंट्रोल बी करा. कंट्रोल बी सेव्ह ॲज इथे असेल सेव्ह ॲज ॲक्च्युली तुमचं नाव टाका विषयाचं तारीख टाकून आणि पहिला पिक्चर असं म्हणतो 29 ऑगस्ट. PIC फक्त पिक आणि डेस्कटॉपवर फोटो करायचा. डेस्कटॉप सिलेक्ट करायचं. आधी डेस्कटॉप झालं बघा. कुठे हे फोटो काढलाय. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. हा गुड मॉर्निंग. बरं ऐका ना ते हे व्ह्यू दाखव ना. हे मीटिंग व्ह्यू. गुड मॉर्निंग. इथे गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड आफ्टरनून सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. नाही कधी कधी 12ला असतं, कधी कधी 11ला. Chalo, let's start. Today we were discussing about the next order. Order number 6. Order number 6. Write down. Name of order number 6. Pleadings generally. Pleadings generally. Write down. Name of order. Pleadings generally. आता नावातच आहे बघा प्लीडिंग. प्लीडिंग म्हणजे काय, जे कोर्टात आपण प्लीड करतो म्हणणे मांडतो ते. आणि जनरली म्हणजे ते प्लीडिंग म्हणणं कसं असलं पाहिजे त्या संदर्भात ही ऑर्डर आहे. प्लीडिंग जनरली. प्लीडिंग्स जनरली. आता प्लीडिंग म्हणजे काय, तर इथं पहा सिव्हिल सूट असतो आणि सिव्हिल सूट मध्ये प्लेंटिफ पण असतो आणि डिफेंडंट पण असतो. प्लेंटिफ पण त्याचं प्लेंट दाखल करून म्हणणं मांडतो, डिफेंडंट पण त्याचं रिटर्न स्टेटमेंट देऊन म्हणणं मांडतो. म्हणजे ह्या दोघांचंही म्हणणं असतं ते. म्हणून ह्या दोघांचंही म्हणण्याला काय म्हटलं जातं, प्लीडिंग म्हणलं जातं. म्हणजे कोणाचं एकट्याचं नाहीये. तर प्लीडिंग म्हणजे कोण, प्लेंटिफचा प्लेंट, डिफेंडंटचा रिटर्न स्टेटमेंट, हे दोघांनी मिळून काय म्हणतात, प्लीडिंग म्हणतात. प्लीडिंग दोघांचंही मिळून, प्लेंटिफचा प्लेंट, डिफेंडंटचा रिटर्न स्टेटमेंट. इथं पहा रूल फर्स्ट तेच सांगतो, प्लीडिंगचा अर्थ सांगतो. प्लीडिंग शाल मीन प्लेंट और रिटर्न स्टेटमेंट. एका वाक्यातच रूल आहे. प्लीडिंग शाल मीन प्लेंट दावा और रिटर्न स्टेटमेंट. फर्स्ट रूल. आता सेकंड आहे पहा, त्यात सेकंड रूल, प्लीडिंग टू स्टेट मटेरियल फॅक्ट्स अँड नॉट एव्हिडन्स
इथं सेकंड रूल मध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की प्लीडिंग टू स्टेट मटेरियल फॅक्ट्स, की हे जे काय प्लीडिंग करतात मग ते प्लीडिंग मध्ये प्लेंट पण आहे आणि रिटर्न स्टेटमेंट पण आहे. आणि हे प्लीडिंग कसं असलं पाहिजे पहा, स्टेट मटेरियल फॅक्ट्स, त्या प्लीडिंगने मटेरियल फॅक्ट सांगितले पाहिजे अँड नॉट एव्हिडन्स, आणि त्यामध्ये एव्हिडन्स असला पाहिजे. मग तुम्हाला जर उदाहरण द्यायचं झालं तर हा जो प्लेंट असतो, सपोज प्लेंटिफ प्लेंट दाखल करतो, तर ह्या प्लेंट दाखल करताना प्लेंटिफने फक्त त्यात फॅक्ट इन्क्लूड करायचे, फॅक्ट्स आर्टिक्युलेट करायचे, फॅक्ट्स ड्राफ्ट करायचे, त्याच्यामध्ये एव्हिडन्स सांगत बसायचं नाही का. म्हणजे फॉर एक्झाम्पल की जो एव्हिडन्स ऍक्ट ह्या सेक्शन नुसार माझा हा असा दावा आहे, एव्हिडन्स ऍक्ट त्यानुसार माझा दावा असा आहे, असं सांगायचं नाही. एव्हिडन्स ऍक्ट कोर्टाला माहिती आहे आणि कोर्ट परत तो काय करेल, ऍप्लिकेबल करेल. जे एव्हिडन्स ऍक्टचे ज्या काय सेक्शन्स आहेत, क्रॉस चीप वॉट एव्हर मे बी, ते कन्फेशन वगैरे सगळं हे कोर्टाला माहिती आहे. त्यामुळे एव्हिडन्स इथं काय करायचं नाही, ड्राफ्ट करायचं नाही. इथं फक्त फॅक्ट आणि फॅक्टच, फक्त प्लेंट असेल किंवा रिटन स्टेटमेंट असेल त्याच्यामध्ये काय करायचं, ड्राफ्ट करायचे फॅक्ट्स. इथं बघा ते सांगितले प्लीडिंग स्टेट मटेरियल फॅक्ट्स, आणि फॅक्ट्स पण कशा मटेरियल्स असल्या पाहिजे, त्या महत्वाच्या असल्या पाहिजे मटेरियल्स. एव्हिडन्सचा जर आधार घेतला तर रिलेव्हंट फॅक्ट आपण म्हणूया, मटेरियल फॅक्ट महत्वाच्या फॅक्ट्स अँड नॉट एव्हिडन्स, आणि एव्हिडन्स नसला पाहिजे त्यामध्ये. कारण एव्हिडन्सला नंतर केस लागल्यानंतर चीफ होईल, क्रॉस होईल, त्यावेळेस एव्हिडन्स दाखल करायचा असतो. सुरुवातीला काय फक्त फॅक्ट सांगायच्या. इथं रूल हा सांगतो पहा, एव्हरी प्लीडिंग शाल कंटेन, हे प्लीडिंग आहे ते कंटेन असलं पाहिजे, असं असलं पाहिजे. कंटेन अँड कंटेन ओनली स्टेटमेंट इन कन्साइज फॉर्म, हे स्टेटमेंट्स असले पाहिजे. हे काय असले पाहिजे, काही वाक्य आहेत, स्टेटमेंट्स आहेत, आणि कसे असले पाहिजे, कन्साइज फॉर्म मध्ये असले पाहिजे. ते कन्साइज आपण त्याला म्हणतो संक्षिप्त स्वरूपात. कन्साइज फॉर्म ऑफ मटेरियल फॅक्ट्स ऑन विच पार्टी प्लीडिंग्स रिलाइज, आणि त्या मटेरियल फॅक्ट वरती पार्टीज रिलाइज झालेली असते, अवलंबून असते. रिलाइज फॉर हिज क्लेम, आणि त्या पार्टीचा संपूर्ण क्लेम त्या मटेरियल फॅक्ट्स वरती अवलंबून असतो, रिलाइज झालेला असतो, डिपेंड्स असतो. किंवा मग ती पार्टीचा क्लेम असतो किंवा डिफेंडंट असतो. प्लेंटिफ असेल तर त्याचा क्लेम, आणि डिफेंडंट असेल तर त्याचा डिफेन्स. तर त्या फॅक्ट्स वरती हा प्लेंटिफ अवलंबून असतो किंवा डिफेंडंट अवलंबून असतो. ऍज केस मे बी बट नॉट द एव्हिडन्स, आणि परत सांगितलं की इथे एव्हिडन्स काय करायचं नाहीये, ड्राफ्ट करायचं नाही त्या फॅक्ट प्लेंट मध्ये किंवा रिटन स्टेटमेंट, एव्हिडन्स सांगत बसायचा नाहीये. विच दे आर टू बी प्रूव्ड, की तो फक्त सिद्ध होईल आणि तो नंतर होऊन सिद्ध होईल एव्हिडन्स. दॅन थर्ड रूल, फॉर्म्स ऑफ प्लीडिंग्स. आता प्लीडिंगचे फॉर्म्स, तर इथंच आपण इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की हे जे काय सीपीसी बेअर ऍक्ट आहे, बेअर ऍक्ट मध्ये सुरुवातीला सेक्शन्स आहेत, त्याच्यानंतर ऑर्डर्स आहेत, ऑर्डर्स मध्ये रूल्स आहेत, त्याच्यानंतर अपेंडिक्स आहेत, अपेंडिक्स मध्ये फॉर्म्स आहेत, त्याचे काय ड्राफ्ट्स आहेत. तर इथं सांगितलेलं आहे की फॉर्म्स ऑफ प्लीडिंग, तर ह्या प्लीडिंगचे ड्राफ्ट्स म्हणजे प्लेंटचा ड्राफ्ट इथं सांगितलेला आहे. याच्यामध्ये रिटन स्टेटमेंटचा ड्राफ्ट आहे, अपीलचा ड्राफ्ट आहे, परत जेवढे मिसलॅनियस ऍप्लिकेशन असतील, जे काय ऍप्लिकेशन्स असतील, सर्व ऍप्लिकेशनचा ड्राफ्ट इथे तुम्हाला ह्या सिव्हिल प्रोसिजर कोड मध्ये पाहायला मिळेल. म्हणून इथं थर्ड रूल सांगतो पहा, फॉर्म्स ऑफ प्लीडिंग्स, की जे काय प्लीडिंगचे फॉर्म्स आहेत ते प्लीडिंगचे फॉर्म्स इथं ऑलरेडी सीपीसी मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. दॅट फोर्थ रूल, पर्टिक्युलर्स टू बी गिव्हन वेअर नेसेसरी. आता इथं स्पष्ट सांगितलेलं आहे पर्टिक्युलर्स टू बी गिव्हन वेअर नेसेसरीज. की इथं प्लेंटिफनी प्लेंट दाखल केला असेल, डिफेंडंटने रिटन स्टेटमेंट दाखल केलं असेल, तर हे जे काय दोन्हीही दाखल केले, प्लेंट असेल किंवा रिटन स्टेटमेंट असेल, तर त्या रिटन स्टेटमेंटमध्ये पर्टिक्युलर्स असणं महत्वाचं आहे. पर्टिक्युलर्स इन मराठी आपण त्याला म्हणतो, त्याला काय म्हणतो, पर्टिक्युलर वर्णन असलं पाहिजे. पर्टिक्युलर्स की त्या प्लेंटिफचा प्लेंट कशाच्या वर्णन, फॉर एक्झाम्पल तो सिव्हिल सूट असेल आणि इम्युएबल प्रॉपर्टी संदर्भात असेल, तर त्या इम्युएबल प्रॉपर्टी संदर्भात पूर्ण काय असलं पाहिजे, पर्टिक्युलर्स असले पाहिजे. किंवा एखादा सिव्हिल सूट आणि कॉन्ट्रॅक्ट ब्रीच संदर्भात आहे, तर ते कॉन्ट्रॅक्टचं पूर्ण तिथं थोडक्यात वर्णन असलं पाहिजे, प्रिसाइज तिथं काय असलं पाहिजे, त्या प्लीडिंग मध्ये वर्णन असलं पाहिजे. हे सांगितलं. इन ऑल केसेस पार्टी प्लीडिंग रिलाइज ऑन मिसरिप्रेझेंटेशन. सपोज तो सिव्हिल सूट आहे आणि त्या सिव्हिल सूट मधला हा प्लेंटिफ काय म्हणतोय की त्या सिव्हिल सूट मध्ये कशाच्या आधारे तो क्लेम करतोय की त्याला मिसरिप्रेझेंटेशन झालेलं आहे, फ्रॉड झालेला आहे, किंवा ब्रीच ऑफ ट्रस्ट झालेला आहे, किंवा विलफुल डिफॉल्ट झालेला आहे डिपेंडंट कडून, किंवा अनड्यू इन्फ्लुअन्स केलेला आहे त्याला. इन ऑल अदर केसेस पर्टिक्युलर necessary beyond such be exempted in forms of aforesaid particulars date and item if necessary. आता हे जे काय त्यांनी ग्राउंड्स मांडलेले आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल फ्रॉड असेल, ब्रीच ऑफ ट्रस्ट असेल, मिसरिप्रेझेंट असेल, तर तो असं म्हणतोय याचा अर्थ की त्याला ते झालेलं आहे. तर त्यांनी जे काय म्हणलेलं आहे ते सर्वच्या सर्व काय असलं पाहिजे, विथ डेट्स
त्याचा डेट्स पण असला पाहिजे. फॉर एक्झाम्पल मिसरिप्रेझेंटेशन झालं किंवा ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट झालं तर ते ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट कुठल्या डेट्सला झालं, मिसरिप्रेझेंटेशन झालं तर कसं मिसरिप्रेझेंटेशन झालं, किंवा ब्रीच ऑफ ट्रस्ट झाला तर कसा ब्रीच ऑफ ट्रस्ट झाला, हे सर्व त्यांनी काय केलं पाहिजे, आंघोळीला जावा व्यवस्थित सांगितलं पाहिजे. हा ते सांगितलेलं आहे. विथ डेट्स अँड आयटम इफ नेसेसरी शॅल बी स्टेटेड इन द प्लेडिंग. आणि ते सर्वचे सर्व आयटम काय असले पाहिजे, स्टेट असले पाहिजे, स्टेट असले पाहिजे, सांगितले असले पाहिजे कुठे, प्लेडिंग मध्ये. त्याचबरोबर नेक्स्ट रूल आहे, नेक्स्ट रूल कंडिशन प्रेसिडेंट. कंडिशन प्रेसिडेंट मीन्स महत्वाची अट. तुम्ही कॉन्ट्रॅक्ट मध्ये पाहिलं असेल की एखादं जर कॉन्ट्रॅक्ट जर पूर्ण कंप्लीट होत असेल तर तिथं कंडिशन प्रेसिडेंट फॉलो करणं गरजेचं असतं. मग इथं पण हा प्लेंटिफ काय करतोय, प्लेंट दाखल करतोय. मग त्याने जो प्लेंट दाखल करण्यासाठी जो काही क्लेम मागतोय किंवा रिलीफ मागतोय तर तो रिलीफ तो मागण्यासाठी तो इंटायटल आहे का, त्याची जी काय त्याच्यावरती बाइंडिंग आहे, त्याचं ड्युटी आहे, त्याच्यावरती जे ऑब्लिगेशन आहे ते अगोदर त्यांनी फुलफिल केलेलं आहे का. आणि सपोज ते जर फुलफिल केलं असेल तर आणि तरच त्याला राईट क्लेम करायचा अधिकार आहे, तर आणि तरच त्याला रिलीफ क्लेम करायचा अधिकार आहे, अदरवाईज नॉट. म्हणजे इथं कंडिशन प्रेसिडेंट, जी कंडिशन प्रेसिडेंट म्हणजे महत्वाची जी अट आहे, कंडिशन प्रेसिडेंट महत्वाची अट कॉन्ट्रॅक्ट मधली, ती त्यांनी फुलफिल केलं असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्टचा सिव्हिल सूट आहे आणि सिव्हिल सूट मध्ये स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट मध्ये सपोज तो पर्सन काय म्हणतो, मी पार्ट पेमेंट केलेलं आहे आणि पार्ट पेमेंट केलं असून सुद्धा मला ह्या डिफेंडंटने मला त्याची जी काय जागा ठरली होती ती दिली नाहीये. मग इथं त्यांनी स्पेसिफिकली सांगायला पाहिजे की आता हे जे पार्ट पेमेंट झालेलं आहे त्याचं राहिलेलं पण पार्ट पेमेंट मी द्यायला तयार आहे, परंतु त्यांनी मला त्याची जागा द्यावी किंवा त्याने मला पोझिशन द्यावं, असं त्याची कंडिशन प्रेसिडेंट. कुठल्याही त्या सिव्हिल सूट मध्ये कंडिशन प्रेसिडेंट असते, ती कंडिशन प्रेसिडेंट त्यांनी फुलफिल केलीच असली पाहिजे, तर आणि तरच त्याला रिलीफ क्लेम करायचा किंवा राईट क्लेम करायचा अधिकार आहे, अदरवाईज नॉट. देन डिपार्चर. डिपार्चर म्हणजे काय की बा नो प्लीडिंग शाल एक्सेप्ट वे ऑफ अमेंडमेंट राइज एनी न्यू ग्राउंड और क्लेम और कंटेन एनी एलिगेशन ऑफ अ फॅक्ट इनकन्सिस्टंट विथ प्रिव्हियस प्लीडिंग्स ऑफ अ पार्टी प्लीडिंग इन अ सेम. आता इथं ह्या रूल 7 सांगतो की डिपार्चर म्हणजे काय, सपोज एक प्लेंटिफ आहे आणि प्लेंटिफने प्लेंट दाखल केलेला आहे आणि ह्या त्या प्लेंट मध्ये काय केलेलं, त्याने प्लीडिंग केलेलं आहे आणि प्लीडिंग केल्यानंतर जेव्हा हा दावा पुढे सपोज सुनावणीला लागला, सपोज तिथं डिफेंडंट हजर झाला, डिफेंडंटने पण त्याचं रिटन स्टेटमेंट दिलं, परत इश्यूज झाल्यानंतर आर्ग्युमेंट चालू झाले. आर्ग्युमेंट चालू झाल्यानंतर आता हा प्लेंटिफ काय करतोय, ते जे काय त्याचं प्लीडिंग आहे ते त्याचं वर्णन होतं प्रॉपर्टीचं, ते आता काय करतोय, बदलतोय. तर तसं त्याला करता येत नाही. जे त्यांनी सुरुवातीला प्रिव्हियस त्याचं जे काय प्लीडिंग होतं, जे त्याचं म्हणणं होतं तेच त्यांनी पुढे काय करायचं, पुढे सांगायचं. आणि सपोज त्यात काही एखादी महत्वाची फॅक्ट झाली असेल आणि त्याचं अमेंडमेंट करायची गरज पडली असेल, तर जोपर्यंत तो अमेंडमेंट करत नाही, जोपर्यंत त्याच्याकडून अमेंडमेंट होत नाहीये, तोपर्यंत तो एक्स्ट्रा किंवा नवीन काही असं गोष्टी तिथं त्या प्लीडिंग करू शकत नाही. म्हणजेच काय की एकदा सपोज 5 प्रॉपर्टी आहेत आणि 5 प्रॉपर्टी संदर्भात दावा दाखल चालू आहे, एक पार्टिशन सूट आहे आणि 4 भावामध्ये हा 5 प्रॉपर्टीचा दावा चालू आहे. आणि सपोज त्यांना दावा चालू झाल्यानंतर काय झालेलं आहे, नंतर लक्षात आलं की एक 6वी पण प्रॉपर्टी आहे. त्याच्या 4 भावांना परत लक्षात आलं की आपल्याला 6वी पण प्रॉपर्टी अँसेस्ट्रल आहे. मग आता ती 6वी प्रॉपर्टी जोपर्यंत अमेंडमेंट करून त्या पार्टिशन सूट मध्ये अमेंडमेंट करून जोपर्यंत तिथं दाखल होत नाहीये, प्लीडिंग होत नाही त्याची, तोपर्यंत त्या प्रॉपर्टी संदर्भात कोणीही क्लेम करू शकत नाही. म्हणजे सुरुवातीला पहिल्यांदा अमेंडमेंट करायचं आणि मग त्या संदर्भात काय करायचं, क्लेम करायचं. विदाऊट अमेंडमेंट काय करायचं, प्रिव्हियस जे प्लीडिंग केलेलं आहे त्या प्लीडिंगच्या इनकन्सिस्टंट काही सांगायचा अधिकार प्लेंटिफला नाही, डिपेंडंटला नाही. जोपर्यंत पहिल्यांदा अमेंडमेंट करायचे आणि मग काय त्याच्यावरती सांगायचं, अदरवाईज नॉट. हा 7 रूल सांगतो डिपार्चर. म्हणजे जे प्लीडिंग केलेलं आहे सुरुवातीचं त्याच प्लीडिंग संदर्भात आर्ग्युमेंट करायचे, क्लेम करायचा किंवा त्या संदर्भात रिलीफ क्लेम करायचा, राईट क्लेम करायचा. देन डिनायल ऑफ कॉन्ट्रॅक्ट. डिनायल ऑफ कॉन्ट्रॅक्ट रूल 8 डिनायल ऑफ कॉन्ट्रॅक्ट. आता इथं काय सिव्हिल सूट आहे आणि सिव्हिल सूट कशा संदर्भात आहे, कॉन्ट्रॅक्ट संदर्भात आहे. तर हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे, कॉन्ट्रॅक्ट सपोज प्लेंटिफ आहे आणि प्लेंटिफ म्हणतो की माझं डिफेंडंट बरोबर सिव्हिल कॉन्ट्रॅक्ट झालं होतं आणि ते कॉन्ट्रॅक्ट डिफेंडंटने ब्रीच केलेलं आहे. मग इथं डिफेंडंट काय करतोय, डिफेंडंट हजर झाला सपोज आणि ह्या कॉन्ट्रॅक्ट ह्या दाव्यामध्ये तो काय करतोय, ते जे काय ब्रीच केलेलं आहे म्हणजे प्लेंटिफचं म्हणणं आहे त्याने सो अँड सो प्रकारे ब्रीच केलेलं आहे, सो अँड सो अमाऊंटसाठी तो लायबल आहे, असं जे काय प्लेंटिफची सर्व मागणी आहे ती सर्वच्या सर्व मागणी किंवा जे सर्वच्या सर्व फॅक्ट्स त्यांनी आर्टिक्युलेट केलेले आहेत, ड्राफ्ट केलेले आहेत प्रिंटमध्ये प्लेंटिफने, त्या हे डिफेंडंटने डिनाय करायच्या, नाकारायच्या. आणि सपोज त्यांनी जर डिनाय केला नाही तर असं प्रिझम्पशन असतं की ते प्लेंटिफला मान्य आहे आणि ते त्याच्यावरती ऑब्लिगेशन होतं, ते त्याच्यावरती बंधनकारक होतं. म्हणून ज्या ज्या काय गोष्टी डिफेंडंटला गरजेच्या आहेत
डिनाय करायच्या त्या त्यांनी डिनायच केल्या पाहिजे. फॉर एक्झाम्पल ते कॉन्ट्रॅक्टला डिनाय करायचं असेल तर ते पर्टिक्युलरली मेन्शन केलं पाहिजे की हे मला मान्य नाही किंवा हे मी केलेलं नव्हतं असं स्पष्ट सांगायचं, डिनाय ऑफ कॉन्ट्रॅक्ट. आणि फक्त केवळ तो लिगल नाहीये किंवा ते माझ्यावर बंधनकारक नाही हे जनरल डिनाय घेऊन चालत नाही, तर स्पेसिफिकली डिनाय केलं पाहिजे. जनरल डिनाय फॉर एक्झाम्पल प्लेंटिफचं जो काय म्हणणं आहे तो काय म्हणतो फक्त हा रिटन स्टेटमेंटमध्ये हे मला मान्य नाही, हे कायदेशीर नाहीये, परंतु ते स्पेसिफिकली सांगायचं की हे का मान्य नाही किंवा का लिगल नाही असं स्पेसिफिकली सांगायचं, असा हा रूल सांगतो. देन नेक्स्ट रूल, इफेक्ट ऑफ डॉक्युमेंट टू बी स्टेटेड. Effect of document to be stated. Effect of document to be stated where the content of any document are material. It shall be sufficient in any pleading state. Effect thereof as briefly as. म्हणजे इथे सांगितलेलं पहा, एखादं सिव्हिल सूट आहे, सिव्हिल सूट कशा संदर्भात आहे, फॉर एक्झाम्पल एखादं कॅन्सलेशन ऑफ सेल डीड आहे किंवा ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट असेल, तर हे सेल डीड असेल किंवा कॉन्ट्रॅक्ट असेल, हे कॉन्ट्रॅक्ट कसे असतात मोठ्या प्रमाणात असतात. फॉर एक्झाम्पल हे सेल डीड आहे, सपोज 15 पाणी आहे, मग हे 15 प्लेंट मध्ये सर्व 15च्या 15 पाणी घ्यायची का, किंवा ते कॉन्ट्रॅक्ट आहे आणि कॉन्ट्रॅक्ट सपोज 20-25 पानाचं आहे, ते कॉन्ट्रॅक्ट 20-25 पानाचं कॉन्ट्रॅक्ट आहे, मग ह्या प्लेंट मध्ये त्या कॉन्ट्रॅक्टचे सर्वच्या सर्व इन्ग्रेडियंट घ्यायचे का, नाही. तर हा रूल त्या संदर्भात सांगतो की त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये किंवा त्या इन्स्ट्रुमेंट मध्ये ज्या ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत आणि ज्या ज्या महत्वाच्या गोष्टीवर हा प्लेंटिफ रिलाय होणार आहे, डिपेंड होणार आहे, त्याला सांगायच्या आहेत गोष्टी, त्याच गोष्टी फक्त त्यांनी काय करायच्या प्लेंट मध्ये सांगायच्या. अदरवाईज तो प्लेंट बघा अतिशय मोठा होईल. फॉर एक्झाम्पल काय काय कॉन्ट्रॅक्ट असतात बघा कंपनीची 2 कंपन्यामध्ये, तर ते तर कॉन्ट्रॅक्ट अगदी खूप बल्की असतात. फॉर एक्झाम्पल कधी कधी 100 पाणी असतात, कधी कधी 200 पाणी असतात. मग ते सर्वचे सर्व कॉन्ट्रॅक्ट इथं स्टेट करायची किंवा सांगायची गरज आहे का प्लॅन्ट मध्ये, तर नाहीये. तर त्यातले फक्त महत्वाचे पॉइंट्स, फॉर एक्झाम्पल डेट असेल किंवा ब्रीच झालं तर कोण कसं लायबल होईल किंवा ह्याला एडीआरचं ऍप्लिकेबल होतं का किंवा आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट होऊ शकत होतं का, अशा ज्या मटेरियल गोष्टी होत्या त्या मटेरियल गोष्टी फक्त त्या इन्स्ट्रुमेंट मधून काढायच्या आणि त्या प्लेंट मध्ये काय करायच्या, ड्राफ्ट करायच्या. तसं जनरल फिल्डिंग करायचं. त्याचबरोबर मॅलिस नॉलेज, मॅलिस किंवा नॉलेज, तर इथं प्लेंटिफने प्लेंट दाखल केलेला आहे, तर इथं असं फक्त सांगायचं की त्याच्याकडून फॅक्ट सांगायचे की ह्या डिफेंडंटने असं सो अँड सो प्रकारे हे कॉन्ट्रॅक्ट ब्रीच केलं किंवा असं मला सेल डीड परत त्यांनी काय केलं नाही, बजावून दिलं नाहीये, व्हॉट एव्हर मे बी, जे काय असेल सिव्हिल सूट कशा प्रकारे असेल, तर तिथं फक्त त्याला नॉलेज आहे असं दाखवायचं, परंतु त्याच्या पाठीमागे त्याचा काय उद्देश होता हे सांगत बसायचं नाही. अदरवाईज तो जो प्लेंट तो खूप बल्की होईल. सर्वच्या सर्व डिटेल्स वर्णन करायचं नाही, फक्त फॅक्ट सांगत बसायच्या. हा ह्यांनी हा ब्रीच केला लॉ, हा क्लॉज ब्रीच केला किंवा हे दस्त ब्रीच केलं, हे फक्त सांगायचं. असं पूर्ण त्याला मॅलिस म्हणजे त्याला द्वेषबुद्धी होती त्यांनी म्हणून मला असं सर्व स्टोरी नॅरेट करायची नाहीये. जे मटेरियल फॅक्ट्स आहेत त्या मटेरियल फॅक्ट्स फक्त इतर जनरल प्लीडिंग मध्ये काय करायचं सांगायचं. त्याचबरोबर नोटीस, किंवा मग हे पण सांगत बसायचं नाही की ह्या डिफेंडंटला अशी नोटीस होती, असं असं त्याला माहिती होतं आणि त्यामुळे त्याला सर्वच्या सर्व हे तेच सांगतात की जसं तुमचं जे प्लीडिंग आहे हे शॉर्ट असलं पाहिजे, फार नेंदी असलं नाही पाहिजे. आणि तिथं पहा मटेरियल फॅक्ट टू बी अलेज्ड, आणि ज्या ज्या मटेरियल फॅक्ट आहेत त्याच फक्त अलेज करायचे असतात, त्याच्यावरतीच फक्त आरोप करायचा असतो मटेरियल फॅक्ट. अदरवाईज ज्या ज्या काही पेटी फॅक्ट्स असतात किंवा काही त्या फॅक्ट सांगायच्या गरज नसते त्या सांगत बसायचं नसतं. त्यानंतर पुढे इम्प्लाइड कॉन्ट्रॅक्ट ऑर रिलेशन, ते सांगितलेलं वेन एनी कॉन्ट्रॅक्ट ऑर रिलेशन बिटवीन एनी पर्सन टू बी इम्प्लाइड फॉर्म ऑफ सिरीज ऑफ लेटर ऑर कन्व्हर्सेशन ऑर अदरवाइज फॉर्म ऑफ नंबर ऑफ सर्कमस्टन्सेस. म्हणजे इथं काय सांगितलेलं आहे की आता फॉर एक्झाम्पल ए आणि बी आहे, दोघांमध्ये एक सिव्हिल कॉन्ट्रॅक्ट झालं होतं आणि सिव्हिल कॉन्ट्रॅक्ट संदर्भात बी ने काय केलेलं आहे, कॉन्ट्रॅक्ट ब्रीच केलेला आहे. मग हा ए काय करतोय, बी ला नंबर ऑफ काय करतोय, त्याला कम्युनिकेट करायचा प्रयत्न करतोय. मग नंबर ऑफ त्यांनी मेसेज केलेले आहेत, नंबर ऑफ त्याला लेटर पाठवलेले आहेत किंवा स्मरणपत्र पाठवलेलं आहे, रिमाइंडर पाठवलेले आहेत. असे ज्या सर्व ज्या गोष्टी केलेल्या आहेत ए ने, त्या सर्व सांगायची गरज नाही किंवा ते सर्वच्या सर्व लेटर्स तिथं प्रिंट मध्ये सांगायची गरज नाही. फक्त सांगायचं की ह्या दिवशी हे लेटर, त्या दिवशी ते लेटर. म्हणजे अगदी सर्वच्या सर्व लेटर्स किंवा जे जे काय त्यांनी स्टेप्स घेतलेले आहेत त्या सर्व स्टेप्स घ्यायची प्रिंट मध्ये सांगायची गरज नाही, ती प्लेड करायची गरज नाहीये. फक्त त्यांनी कुठल्या महत्वाच्या गोष्टी केलेल्या आहेत ह्या प्लेंटिफने त्या फक्त सांगायच्या. म्हणून इथे ते सांगितलं इम्प्लाइड कॉन्ट्रॅक्ट ऑर रिलेशन, की इथं फॉर्म ऑफ सिरीज ऑफ लेटर ऑर कॉन्व्हर्सेशन किंवा काय काय कॉन्व्हर्सेशन झालं त्यांचं, ते सर्वच्या सर्व कॉन्व्हर्सेशन सांगायची गरज नाही. हा मटेरियल असेल ते फक्त सांगायचं ह्या प्लेंट मध्ये किंवा प्लेडिंग मध्ये. रिटन स्टेटमेंट मध्ये हा डिपेंडंट सुद्धा सांगू शकतो की मटेरियल, की त्यांनी पण ते पूर्तता करण्यासाठी कुठले कुठले स्टेप्स घेतले. पुढचं आहे प्रिझम्पशन ऑफ लॉ. प्रिझम्पशन ऑफ लॉ इथे सांगितलेलं आहे बघा, नायदर पार्टी नीड टू एनी प्लीडिंग अलेज मॅटर ऑफ फॅक्ट, लॉ प्रिझम्पशन इन फेवर.
burden of proof lies upon the other side unless the same first has specifically denied. इथं तेच सांगितलेलं पहा की जेव्हा इथं प्लेंटिफ एखादा क्लेम रिलीफ करतो किंवा एखादा क्लेम किंवा रिलीफ क्लेम करतो किंवा एखादा राईट क्लेम करतो, जोपर्यंत हा डिफेंडंट त्याला डिनाय करत नाही तोपर्यंत असं प्रिझम्पशन असतं की ते मान्यच आहे, तो प्रूव्ह आहे. म्हणून डिफेंडंटची जबाबदारी आहे इथं की जे जे काय प्लेंटिफने मागितलेलं आहे, जे जे काय क्लेम केलेलं आहे, जो जो राईट त्यांनी सांगितलेला आहे तो राईट काय करायचा, डिनाय करायचा, स्पेसिफिकली डिनाय करायचा, अदरवाईज त्याच्यावरती तो बायडिंग होतो. हा, त्याचबरोबर इथं असं पण सांगितलेलं आहे, तुम्ही हे जे काय बर्डन ऑफ प्रूफ आहे, हे बर्डन ऑफ प्रूफ तुम्ही पाहिलंच असेल एव्हिडन्स ऍक्ट मध्ये, की जो जी गोष्ट क्लेम करत असतो किंवा राईट सांगत असतो तर तो त्यांनी प्रूव्ह करून दाखवायचा असतो. बर्डन ऑफ प्रूफ की तो त्यांनी प्रूव्ह करून दाखवायचा असतो. आता सपोज डिपेंडंट म्हणतो ना की हे डिनाय आहे, हे मला मान्य नाहीये किंवा ह्या रिलीफ देण्यासाठी मी कॅपेबल नाहीये किंवा लायबल नाही, तर मग त्यांनी ते प्रूव्ह करून दाखवायचं. त्याचबरोबर प्लीडिंग टू बी साइन, प्लीडिंग टू बी साइन. आता हे प्लीडिंग आहे, फॉर एक्झाम्पल त्यात प्लेंट असेल किंवा रिटर्न स्टेटमेंट असेल, हे दोन्हीपैकी प्लीडिंग कुठलेही असेल, रिटर्न प्लेंट असेल किंवा रिटर्न स्टेटमेंट असेल, दोन्ही प्लीडिंग कसं असलं पाहिजे पहा, प्लीडिंग टू बी साइन असलं पाहिजे. म्हणजे प्लेंटच्या नंतर, प्लेंटच्या शेवटला हा दावा आहे. आता दाव्याची कॉपी तर आपण नंतर तुम्हाला प्रत्यक्षात दाखवलीच जाईल, परंतु इथं फक्त असं लक्षात घ्या की प्लेंट काय करतोय, प्लेंटिफ काय करतो, प्लेंट दाखल करतो. तर प्लेंटच्या खाली सर्वात शेवटी सुरुवातीला, आता पुढच्या सेक्शनला प्लेंट कसा असतो, पुढच्या ऑर्डरला प्लेंट कसा आहे हे तर पर्टिक्युलर सांगितलेलंच आहे. ऑर्डर 7 डील्स विथ प्लेंट कसा असला पाहिजे. फक्त इथं असं लक्षात घ्या की जेव्हा एखादं प्लीडिंग होतं, मग ते प्लीडिंग प्लेंट असेल किंवा रिटर्न स्टेटमेंट असेल, दोन्ही असेल, तर त्याच्यानंतर शेवटला काय असतं, साइन असते. प्लेंट असेल तर प्लेंटिफची साइन, रिटर्न स्टेटमेंट असेल तर डिफेंडंटची साइन असलं पाहिजे. टू बी साइन, एव्हरी प्लीडिंग शॅल बी साइन बाय द पार्टीज अँड हिज प्लीडर. एक तर त्या प्लेंटिफची पण साइन असेल त्या प्लेंटच्या खाली, आणि त्याचबरोबर त्या प्लीडर जो वकील आहे त्याची पण साइन असेल. त्याचबरोबर इकडे डिफेंडंटने रिटर्न स्टेटमेंट दाखल केलं तर त्या रिटर्न स्टेटमेंटच्या खाली डिफेंडंटची साइन असेल, त्याचबरोबर त्या प्लीडरची पण साइन असेल. ओके, हा, नेक्स्ट रूल आहे ऍड्रेस फॉर सर्व्हिस ऑफ नोटीस. आणि आता हा प्लेंट दाखल केला असेल तर ह्या प्लेंट दाखल करताना इथं प्लेंटिफवर आणखीन एक जबाबदारी आहे, आणखीन हा रूल सांगतो ती जबाबदारी, की तो प्लेंट कसा असला पाहिजे, प्लेंटमध्ये काय असलं पाहिजे, ऍड्रेस फॉर सर्व्हिस ऑफ नोटीस. आता आपण जे ऑर्डर 5 पाहिली की त्यामध्ये इश्यू अँड सर्व्हिस ऑफ समन्स होतं, तसं इथं नोटीस काढायचं असेल तर डिफेंडंटचे सर्व ऍड्रेस, म्हणजे स्वतःचा पण प्लेंटिफचा पण त्याने ऍड्रेस दिला पाहिजे. पत्ता प्रोसेस म्हणतात आपण त्याला, तुम्ही कोर्टात गेलं तर तुमच्या लक्षात येईल की पत्ता प्रोसेस असते, की ऍड्रेस प्रोसेस म्हणतात आपण त्याला, ऍड्रेस प्रोसेस. तर हे ऍड्रेस देणं गरजेचं असतं. ऍड्रेस, मग ते ऍड्रेस कोणाचे असतात, डिफेंडंटचे. तर ते ऍड्रेस डिफेंडंटचे कसे असले पाहिजे, रजिस्टर्ड ऍड्रेस असले पाहिजे, की ज्या रजिस्टर्ड ऍड्रेसवर ह्या प्लेंट सूट संदर्भात जे जे काही कम्युनिकेशन करायचं असेल कोर्टाला, ते कम्युनिकेशन करता आलं पाहिजे त्या डिफेंडंटला. म्हणून ते ऍड्रेस कसे असले पाहिजे, रजिस्टर्ड असले पाहिजे. रजिस्टर्ड ऍड्रेस गिव्हन बाय द प्लेंटिफ ऑफ द डिफेंडंट व्हाईल फायलिंग द सूट. जेव्हा हा सूट फाईल करत असतो, हा प्लेंट दाखल करत असतो, तेव्हाच त्यांनी काय केले पाहिजे, डिफेंडंटचे रजिस्टर्ड ऍड्रेस फाईल केले पाहिजे अकॉर्डिंग टू रूल 14A. त्यानंतर पुढचा रूल आहे रूल 15, व्हेरिफिकेशन ऑफ प्लीडिंग. आता इथं व्हेरिफिकेशन होतं नंतर होऊन. आता पहा, प्लेंट आहे, प्लेंट झाल्यानंतर परत मटेरियल फॅक्ट आहे, त्यानंतर प्रेयर क्लॉज असते, प्रेयर क्लॉज झाल्यानंतर परत तिथं साइन असते, आणि साइन झाल्यानंतर हा रूल 15 सांगतो व्हेरिफिकेशन असलं पाहिजे. व्हेरिफिकेशन म्हणजे तिथं प्रतिज्ञालेख आपण मराठीत म्हणतो. व्हेरिफिकेशन प्रत्येक प्लेंट असेल त्याचं व्हेरिफिकेशन असलं पाहिजे, रिटर्न स्टेटमेंट असेल त्याचं व्हेरिफिकेशन असलं पाहिजे. आणि जर व्हेरिफिकेशन नसेल तर तो प्लेंट काय झाला नाही, इन्स्टिट्यूट होत नाहीये किंवा ते रिटर्न स्टेटमेंट इन्स्टिट्यूट होत नाही. म्हणून व्हेरिफिकेशन इज अ मस्ट. व्हेरिफिकेशन असल्याशिवाय ते सूट किंवा ते रिटर्न स्टेटमेंट कोर्ट काय करू शकत नाही, ऍडमिट करू शकत नाहीये. इथं सांगितलेलं आहे पहा, व्हेरिफिकेशन ऑफ प्लीडिंग्स. एव्हरी प्लीडिंग शॅल बी व्हेरीफाईड असतं, व्हेरीफाईड ऍट द फूट, शेवटीला, फूट एकदम शेवटीला. प्लेंट असेल तर त्याच्या शेवटीला, ऍट द फूट, किंवा रिटर्न स्टेटमेंट असेल तर त्याच्या शेवटीला, फूट, बाय द पार्टी or by the parties pleading or by some other person proved the satisfaction of a court to be acquainted with the facts of these. आणि हे जे काय व्हेरिफिकेशन आहे, हे व्हेरिफिकेशन कोण घेतं, हे व्हेरिफिकेशन कोर्टचा
ठरवून दिलेला तो ऑथोराइज्ड पर्सन असेल त्याला आपण एएस ऑफिस सुपरिटेंडेंट म्हणतो, किंवा कधी कधी जजेस पण काय करू शकतात, व्हेरिफिकेशन घेऊ शकतात. आता व्हेरिफिकेशन म्हणजे काय, तर आता सपोज एखादा प्लेंट आहे, प्लेंट दाखल केलेला आहे प्लेंटिफने, मग प्लेंटिफने दाखल केल्यानंतर तो रजिस्टर्ड झाला, इन्स्टिट्यूट झाला, मग आता त्याचं व्हेरिफिकेशन घ्यायचं. म्हणजे काय असतं की त्याला समोर बोलवलं जातं, त्याला त्याचं नाव विचारलं जातं, त्याचा ऍड्रेस विचारला जातो, जे जे काय प्लेंट मध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे ते विचारलं जातं. तुझं नाव काय, तू रजिस्टर्ड ऍड्रेस विचारला जातो. त्याचबरोबर तो सूट कशा संदर्भात आहे आणि कुठल्या प्रॉपर्टी संदर्भात आहे. मग प्रॉपर्टी संदर्भात असेल तर त्या गट नंबर, सर्वे नंबर, वॉट एव्हर ते त्याला विचारलं जातं आणि ते कन्फर्म केलं जातं की तो सूट त्याच संदर्भात आहे का, त्याच प्रॉपर्टी संदर्भात आहे का, हे त्याला विचारलं जातं. तसंच एकतर ते जजेस विचारले जातात, जजेस विचारतात, हे व्हेरिफिकेशन जजेस करतात किंवा तो एएस ऑफिस सुपरिटेंडेंट करतो. म्हणून हा पण रूल खूप महत्वाचा आहे. व्हेरिफिकेशन ऑफ प्लीडिंग्स, किती प्लीडिंग्स असतं त्याचं व्हेरिफिकेशन केलंच पाहिजे. आणि ते कोण करतं, कसं केलं जातं पहा. फॅक्ट्स ऑफ दिस केस, ही अक्वेंटेड विथ फॅक्ट्स ऑफ केस. खरंच हा जो प्लेंटिफ आहे त्यांनी प्लेंटिफने हा प्लेंट दाखल केलेला आहे, तर त्या दाव्यासंदर्भात ज्या फॅक्ट्स त्यांनी ड्राफ्ट केले त्या फॅक्टच्या अक्वेंटेड आहेत का, खरंच त्याला फॅक्ट माहित आहेत का, आणि खरंच तो आहे का, खरंच त्याला तो रिलीफ करू शकतो का, असं तिथं काय केलं जातं, व्हेरिफिकेशन मध्ये तपासलं जातं. पुढे आहे रूल 16 खूप महत्वाचा आहे. स्ट्रायकिंग आउट ऑफ प्लीडिंग. स्ट्रायकिंग आउट, स्ट्रायकिंग STRIKING, स्ट्रायकिंग आउट प्लीडिंग्स, स्ट्राईक आउट करायचं. फॉर एक्झाम्पल आता इथं काय, इथं स्पष्ट सांगितलं बा, कोर्ट मे ऍट एनी स्टेज, कुठल्याही स्टेजमध्ये कोर्टाला पॉवर आहे. कोर्ट मे ऍट एनी स्टेज प्रोसिडिंगच्या कुठल्याही स्टेजला ऑर्डर टू स्ट्राईक आउट, कोर्ट काय करू शकतं, एक ऑर्डर करू शकते स्ट्राईक आउट ऑर अमेंड, किंवा अमेंड करायची. स्ट्राईक आउट वगळणे, कोर्टाला पॉवर आहे की त्या प्लीडिंग मध्ये स्ट्राईक आउट करतो की एखादा पार्ट आहे तो तू स्ट्राईक आउट कर असं ऑर्डर करू शकते, किंवा एखादा पार्ट तू अमेंडमेंट कर, असे पण पॉवर्स आहेत. एकतर स्ट्राईक आउट कर किंवा अमेंड कर इन एनी मॅटर ऑफ प्लीडिंग. त्या प्लीडिंगच्या त्या मॅटरमध्ये प्लीडिंग केलेल्या त्या मॅटर संदर्भात एकतर स्ट्राईक आउट कर किंवा एकतर अमेंड कर. आणि कधी कशा संदर्भात असलं पाहिजे पहा खालील गोष्टीमध्ये. वेन विच मे बी अननेसेसरी, जर ती फॅक्ट प्लेंट मध्ये दाखल केली असेल किंवा रिटन स्टेटमेंट मध्ये दाखल केली असेल आणि ती ड्राफ्ट केली असेल आणि जी अननेसेसरी असेल, गरजेची नसेल, विनाकारण तिथं काय केलेलं आहे ते ड्राफ्ट केलेली आहे, त्या प्लीडिंग विनाकारण ते घेतलेले आहे, अननेसेसरी असेल. स्कॅन्डलियस, स्कॅन्डलियस SCANDALOUS, स्कॅन्डलियस ही जर निंदनीय असेल फॅक्ट, स्कॅन्डलियस, कॉमा फ्रिओलियस, फ्रिओलियस FRIVOLOUS, फ्रिओलियस फालतू, फालतू असेल ती, म्हणजे काय त्याला संबंध नसेल. फ्रिओलियस ऑर व्हेक्शिशियस, व्हेक्शिशियस VEXATIOUS, व्हेक्शिशियस, त्रासदायक. अशा जर फॅक्ट्स असतील, कशा अननेसेसरी असतील, स्कॅन्डलाइज असतील, फ्रिओलियस असतील किंवा व्हेक्शिशियस असेल, तर त्या फॅक्ट काय करेल कोर्ट, स्ट्राईक आउट करा म्हणून सांगेल, तुम्ही त्या स्ट्राईक आउट करा. किंवा विच मे टेंड टू प्रिज्युडाइस, किंवा त्या फॅक्ट्स काय करू शकतात, प्रिज्युडाइस करू शकतात, दूषित मत करू शकतात, प्रिज्युडाइस और एम्बरास, किंवा त्या फॅक्ट्स ड्राफ्ट केल्यामुळे एम्बॅरेस, लाजीरवाणीपणा निर्माण होते, एम्बॅरेस, और डिले द फेअर ट्रायल, किंवा त्या फॅक्टमुळे डिले होते फेअर ट्रायलला ऑफ द सूट, त्या सूटचा, तर त्या फॅक्ट काय करेल कोर्ट, स्ट्राईक आउट करेल. ओके. देन 17 अमेंडमेंट ऑफ प्लीडिंग्स. अमेंडमेंट ऑफ प्लीडिंग्स काय असणार आहे इथे, की जी काय प्लीडिंग्स आहेत, मग ते प्लेंट असेल किंवा रिटन स्टेटमेंट असेल, त्या प्लेंट किंवा रिटन स्टेटमेंट मध्ये काय होऊ शकतं, अमेंडमेंट होऊ शकते. कारण काय काय मटेरियल फॅक्ट इथं काय केलेलं असतं, ड्राफ्ट केलेलं असतं प्लेंट मध्ये किंवा रिटन स्टेटमेंट मध्ये. परंतु जेव्हा हा दावा जेव्हा हिअरिंगला लागतो आणि हिअरिंग चालू असतं, एव्हिडन्स पार्ट झाला असतो, निम्मा पार्ट हर्ट झाला असतो, कधी कुठल्याही स्टेजला काय होतं, सपोज एखादी मटेरियल फॅक्ट नंतर होऊन लक्षात आली पार्टीच्या, प्लेंटिफच्या असेल डिफेंडंटच्या असेल, तर ती त्याला त्यात ड्राफ्ट करायची असेल, त्यात घ्यायची असेल त्या दाव्यामध्ये, तर ते काय करेल, तो प्लेंटिफ असेल डिफेंडंट असेल त्याच्या प्लीडिंग मध्ये काय करेल, तो अमेंडमेंट करेल. मग अमेंडमेंट होईल 17 रूल प्रमाणे, अमेंडमेंट ऑफ प्लीडिंग. मग ते प्लीडिंग काय होईल पूर्णपणे, मग ते अमेंड होईल, मग ती फॅक्ट पूर्णपणे त्यात काय जाईल, इन्क्लूड होईल. मग ती कुठलीही गोष्ट असेल, कुठलाही एव्हिडन्स असेल, तो एव्हिडन्स त्यात काय होईल, परत ड्राफ्ट होईल, इन्क्लूड होईल, इन्सर्ट होईल. द कोर्ट मे ऍट एनी स्टेज, कोर्ट मे ऍट एनी स्टेज ऑफ अ प्रोसिडिंगच्या कुठल्याही स्टेजला, मग ती फर्स्ट स्टेज असेल इन्स्टिट्यूशन ऑफ सूटची किंवा लास्ट फायनल आर्ग्युमेंट असेल, कुठल्याही स्टेजला अलाउ आयदर पार्टी, कुठल्याही आयदर पार्टीला, प्लेंटिफ असेल डिपेंडंट असेल, अलाउ करेल टू
टू अल्टर कॉमा अमेंड, एक तर बदल करेल किंवा अमेंडमेंट करेल, त्यात दुरुस्ती करेल, किंवा अमेंड हिज प्लीडिंग, त्याची प्लीडिंग दुरुस्त करायला किंवा अमेंड करायला परवानगी देईल, अलाव करेल. ऑफ सच मॅनर इन अ सच टर्म मे बी जस्ट, की अशा पद्धतीत आणि अशा मॅनर मध्ये की जी जस्ट आहे, जी योग्य आहे, अशा पद्धतीत सांगेल की तू ही तुझी प्लीडिंग आहे ती प्लीडिंग काय कर, अमेंड कर किंवा अल्टर कर. ओके. आणि सपोज इथं अमेंड करा म्हणून कोर्ट पहिल्यांदा सुरुवातीला ऑर्डर काढेल की तू फॉर एक्झाम्पल प्लेंटिफला काढेल, डिफेंडंटला काढेल, कोणाने काढेल, आणि काय सांगेल की तुम्ही काय करा, तुमचं जे प्लेंट असेल तर एकतर अमेंड करा, किंवा डिफेंडंटला असेल तर तुला म्हणेल तुमचं WS आहे त्यात अमेंडमेंट कर, अशी ऑर्डर करेल. आता ही ऑर्डर झाल्यानंतर मग काय करेल, ही पार्टी अमेंडमेंट करेल. परंतु कधी कधी काय होतं, ऑर्डर झाली असताना पण, अमेंडमेंटची ऑर्डर झाली असताना पण कधी कधी पार्टीज काय करत नाहीत, ती ऑर्डर फॉलो करतात. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल प्लेंट आहे आणि प्लेंटमध्ये अमेंडमेंट करायची, प्लेंटिफला अशी ऑर्डर पण झाली, कोर्टाने मान्य पण केले, ठीक आहे तू हे नंतर होऊन तू काय करू शकतो, ह्या फॅक्ट्स किंवा ह्या एव्हिडन्स प्लेंटमध्ये दाखल करू शकतो, अशी ऑर्डर पण केली. परंतु ह्या प्लेंटिफने काय केलेलं आहे, जो स्पेसिफाईड टाइम दिलेला आहे त्या स्पेसिफाईड टाइम मध्ये काय केलं नाही, त्याने ते अमेंडमेंट केलेलं नाहीये. स्पेसिफाईड टाइम कोर्टाने दिला, आणि सपोज तो स्पेसिफाईड टाइम नसेल दिला तर असं प्रिझम्पशन असतं की 14 दिवसाच्या आत त्या पार्टीजने ती जी काय अमेंडमेंट झालेली ऑर्डर आहे ती ऑर्डर काय करायची असते, फॉलो करायची असते, म्हणजे ती अमेंडमेंट करायची असते. इथे स्पष्ट सांगितलेलं बा, इफ नो टाइम इज देअर बाय लिमिट देन विदिन 14 days फ्रॉम द डेट ऑफ द ऑर्डर ही शॅल नॉट बी परमिटेड टू अमेंड आफ्टर एक्सपायरेशन ऑफ सच लिमिट. आणि नंतर होऊन एकदा का ते लिमिट 14 दिवसाचं संपलं, नंतर होऊन तो काय करू शकत नाही, अमेंड करू शकत नाहीये. अशा प्रकारे हिअर वी कम्प्लिटेड ऑर्डर नंबर 6 जनरल प्लीडिंग. तर अनम्यूट करा आणि सांगा पटपट काय डाऊट्स असतील तर. हो सर, नाहीत काही तर. मग आपण एक थोडक्यात ओझरती रिव्हिजन घेऊया. आज आपण 6 नंबरची ऑर्डर स्टार्ट केली होती, त्याचं नाव आहे जनरल प्लीडिंग. प्लीडिंग मध्ये काय आहे, एक तर प्लेंट पण असतो आणि रिटर्न स्टेटमेंट पण असते. हा रूल फर्स्ट सांगतो. रूल सेकंड सांगतो पहा, मटेरियल फॅक्ट तिथे फक्त प्लेड करायचे असतात आणि एव्हिडन्स सांगायचा नसतो. रूल 3 सांगतो की फॉर्म ऑफ प्लीडिंग, हे फॉर्म सगळे कुठे सांगितलेले आहेत, त्या CPC मध्ये सांगितलेले आहेत. रूल 4 सांगतो पहा, पर्टिक्युलर्स टू बी गिव्हन वेअर नेसेसरी, जिथे जिथे पर्टिक्युलर्स द्यायची गरज असते, पर्टिक्युलर्स म्हणजे जे काय वर्णन करायची गरज असते. फॉर एक्झाम्पल सिव्हिल सूट जर इमोवेबल प्रॉपर्टी संदर्भात असेल तर इमोवेबल प्रॉपर्टीचं वर्णन, त्याचबरोबर सिव्हिल सूट जर ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट असेल आणि कॉन्ट्रॅक्ट मधले त्या कॉन्ट्रॅक्ट झालेला असेल त्यातले मटेरियल फॅक्ट काय करायचे असतात, डेट, टाइम, कंडिशन्स, महत्वाच्या कंडिशन्स त्या सांगायच्या गरज असते. त्याचबरोबर पुढे सांगितलेलं आहे कंडिशन प्रेसिडेंट, की जी काय महत्वाची अट असते ती अट फॉलो केली असेल तर तो पर्सन काय करू शकतो, राईट क्लेम करू शकतो, रिलीम क्लेम करू शकतो. त्याचबरोबर डिपार्चर, म्हणजे इथे सांगितलेलं आहे की एखादे जर गोष्ट नंतर होऊन हा प्लेंटिफ किंवा हा डिपेंडंट काय करतो, प्लेंट किंवा रिटर्न स्टेटमेंट दाखल झाल्यानंतर एखादी गोष्ट क्लेम करत असतो तर त्याला करता येत नाहीये. त्याचबरोबर डिनायल ऑफ कॉन्ट्रॅक्ट जर डिनाय करत असेल तर त्यांनी स्पेसिफिकली डिनाय करायचं, अदरवाईज नुसतंच जनरल डिनाय घेऊन चालणार नाही, तर ते फक्त स्पेसिफिकली का डिनाय नाही किंवा का त्याला ऍप्लिकेबल नाही हे पण सांगायचं. देन नेक्स्ट रूल होता इफेक्ट ऑफ डॉक्युमेंट टू बी स्टेटेड, की डॉक्युमेंट कसं पूर्णपणे सांगायचं, परंतु ते पूर्ण सांगत असताना तो आहे असं ऍज इट इज घ्यायचं नाही. फॉर एक्झाम्पल आपण त्याचं उदाहरण दिलं, सिल्डेड असेल किंवा एखादं कॉन्ट्रॅक्ट असेल आणि ते सपोज 100 पानात असेल तर सर्व कॉन्ट्रॅक्ट घ्यायची गरज नाही, त्यातले मटेरियल फॅक्ट घ्यायचे. कारण तो जर 100 पानाचं जर डॉक्युमेंट पूर्ण सिल्डेड घेतलं तर तो प्लेंट 100 पानाच्या पण वरती होईल. म्हणून फक्त मटेरियल फॅक्ट घ्यायचे असतात, मटेरियल त्यातले काही पर्टिक्युलर्स घ्यायचे असतात. पुढे सांगितलेलं मॅलिस नॉलेज, की ह्यातला मॅलिस नॉलेज ह्या फॅक्ट सांगायचे नाहीत. मेंटल कंडिशन प्लेंटिफची डिपेंडेंट सांगत बसायची नाही, फक्त फॅक्ट आर्टिक्युलेट करायचे. मेंटल कंडिशन सांगत बसलं तर तो प्लेंट खूप मोठा होईल. त्याचबरोबर नोटीस पण सांगायचं नाही की मटेरियल फॅक्ट सांगायचे की त्याला नोटीस होती आणि त्याच्यामुळे नोटीस असताना पण त्याने ब्रीच केलं, हे सांगत बसायचं नाहीये, की फक्त सांगायचं की त्याने ब्रीच केलं, बस एवढं सांगायचं. पुढे इम्प्लाइड कॉन्ट्रॅक्ट ऑर रिलेशन, इथे सांगितलेलं की सिरीज ऑफ त्याचं काय झालेलं असतं, त्या कॉन्ट्रॅक्ट ब्रीच झाला असेल किंवा सेल डेटचा एखादा सूट असेल, त्या सेल डेट स्पेसिफिक परफॉर्मन्स सूट असेल तर दोन्ही पार्टीने मोठ्या प्रमाणात स्टेप्स घेतलेले असतात. त्या सर्व स्टेप्स किंवा त्यांच्यात नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन झालेले असतात, नंबर ऑफ त्यांच्या लेटर एक्सचेंज झालेले असतात, टेलिफोनिक रेकॉर्ड एक्सचेंज झालेले असतात, व्हॉट एव्हर मे बी व्हॉट्सअप वगैरे काय, ते सर्व इथे सांगत बसायचं प्लेंट मध्ये गरज नाहीये. त्याचबरोबर प्रिझम्पशन लॉ ऑफ लॉ, की जो पर्सन जो राईट क्लेम करत असतो किंवा जो रिलीफ क्लेम करत असतो त्याच्यावरती ते बर्डन ऑफ प्रूफ असतं, की त्याने ते प्रूव्ह करून दाखवायचं. बर्डन ऑफ प्रूफ इज शोल्डर ऑन दॅट पर्सन हू क्लेम दॅट थिंग दॅट राईट दॅट रिलीफ. देन प्लीडिंग टू बी साइन, ते प्लीडिंग साइन असलं पाहिजे.
म्हणजे कसं प्लेंटच्या नंतर जो पार्टीज आहे प्लेंटिफ आहे त्याची साईन, त्याचबरोबर त्याच्या प्लीडरची साईन. डिपेंडंट आहे आणि डिपेंडंटचा रिटर्न स्टेटमेंट आहे, तर त्या रिटर्न स्टेटमेंटमध्ये त्या डिपेंडंटची साईन त्याचबरोबर त्याच्या प्लीडरची साईन. त्याचबरोबर ऍड्रेस प्रोसेस मध्ये पण सांगितलेलं आहे की हा प्लेंट दाखल करत असताना जेवढे डिपेंडंट आहेत त्याचे रजिस्टर्ड ऍड्रेस द्यायचे, कारण ह्या रजिस्टर्ड ऍड्रेसवरती हे कोर्ट काय करत असतं, समन्स इश्यू करत असतं, नोटीस इश्यू करत असतं. त्याचबरोबर व्हेरिफिकेशन ऑफ प्लीडिंग जर व्हेरिफिकेशन प्लीडिंग असते, फॉर एक्झाम्पल प्लेंट असेल, रिटर्न स्टेटमेंट असेल, तर ह्याचं व्हेरिफिकेशन केलं जातं. म्हणजे कोण करतं, एक तर तो ऑफिस सुपरिटेंडेंट करतो की किंवा ते जजेस करतात. काय असतात व्हेरिफिकेशन मध्ये, ते प्रतिज्ञालेख असतो, पडताळणी असते की त्याचं नाव काय, सर्व्हिस काय, आणि सुप प्रॉपर्टी सपोज इमोवेबल प्रॉपर्टी असेल तर इमोवेबल प्रॉपर्टीचा गट नंबर, शेती असेल तर गट नंबर, शहरातली प्रॉपर्टी असेल, घर असेल तर त्याचा सिटी सर्व्हे नंबर, व्हॉट एव्हर मे बी, हे फक्त कन्फर्म केलं जातं थोडक्यात. ठीक आहे. त्यानंतर व्हेरिफिकेशन ऑफ प्लीडिंग्स होतं 15 मध्ये. आणि नंतर आहे स्ट्रायकिंग ऑफ प्लीडिंग. कधी कधी काय होतं, काय प्लीडिंग्स कशा असतात आपण सांगितल्याप्रमाणे, स्कॅन्डलाइस असतात, अननेसेसरी असतात, फ्रिव्हिलियस असतात, वेक्शिशियस असतात, किंवा प्रिज्युडाइस असतात, किंवा एम्बॅरेसिंग असतात. ह्या सर्व प्लीडिंग्स काय करतो कोर्ट, स्ट्राईक आउट करा म्हणतात. आणि कधी कधी कोर्टाला जसं स्ट्राईक आउट करण्याचा अधिकार आहे तसंच अमेंडमेंट करण्याचा पण अधिकार आहे. त्याचबरोबर अमेंडमेंट ऑफ प्लीडिंग. मग आता एखादं प्लीडिंग आहे, त्या प्लीडिंग मध्ये अमेंडमेंट करायचं पॉवर कोणाला आहेत, अमेंडमेंट ऍप्लिकेशन कोण करतं, पार्टीज करतात, आणि त्याची ऑर्डर कोण करतं, जजेस करतात. मग हे जजेस ऑर्डर करतात की खरंच ही महत्वाची मटेरियल फॅक्ट आहे की जी ह्या दाव्यामध्ये काय केली पाहिजे, ह्या प्लेंटमध्ये किंवा रिटर्न स्टेटमेंटमध्ये ड्राफ्ट केली करण्याची गरज आहे, कारण ही पण महत्वाची फॅक्ट आहे. अशी ऑर्डर करतो कोर्ट, आणि ऑर्डर केल्यानंतर 14 दिवसाच्या आत काय आहे, त्या पार्टीजवरती मग तो प्लेंटिफ असेल किंवा डिपेंडंट असेल ज्यांनी ते ऍप्लिकेशन केलं अमेंडमेंटचं, त्यांनी काय करायचं, त्या 14 दिवसाच्या आत काय करायचं, ती जी काय प्लीडिंग आहे, अमेंडमेंट आहे, ती अमेंडमेंट त्या दाव्यात असेल किंवा रिटर्न स्टेटमेंटमध्ये असेल, ती त्याच्यामध्ये काय करायची, अमेंडमेंट करायची. हिअर वी कम्प्लिटेड ऑर्डर 6. अगदी छोटीच होती, परंतु खूप महत्वाची आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही कोर्टात जाणार ना, त्यावेळेस हे सर्व गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. ओके, 2 मिनिट राहिलेत. ठीक आहे, 2 मिनिट राहिलेत. पुढची ऑर्डर आहे ऑर्डर नंबर 7, प्लेंट. आता इथं प्लेंट म्हणजे काय, ऑर्डर नंबर 7, ऑर्डर 7, नेम ऑफ ऑर्डर नंबर 7, प्लेंट. आता प्लेंट कसा असला पाहिजे, इथे सांगितलेलं आहे रूल फर्स्ट पर्टिक्युलर्स टू बी कंटेंट इन प्लेंट. तर इथं स्पष्ट सांगितलेलं आहे रूल फर्स्ट मध्ये की हा जो प्लेंट आहे, ह्या प्लेंट मध्ये पर्टिक्युलर्स कुठले असले पाहिजे, कुठले घटक येणं गरजेचं आहे. ते जर घटक असेल तरच त्याला प्लेंट म्हणता येईल, अदरवाईज नॉट. म्हणजे प्लेंट होण्यासाठी, प्लेंट असण्यासाठी, प्लेंट बनण्यासाठी काही महत्वाचे घटक आहेत, पर्टिक्युलर्स महत्वाचे काही घटक आहेत. टू बी कंटेंट इन प्लेंट, की त्या प्लेंटमध्ये ते घटक असलेच पाहिजे तरच तो प्लेंट आहे असं समजण्यात येईल. म्हणून ऑर्डर 7 रूल फर्स्ट स्टेट रिगार्डिंग द पर्टिक्युलर्स ऑफ पर्टिक्युलर्स टू बी कंटेंट इन प्लेंट. प्लेंट मध्ये कुठले पर्टिक्युलर्स असले पाहिजे, तर फर्स्ट पर्टिक्युलर आहे पहा, नेम ऑफ अ कोर्ट. सुरुवातीला तिथं नेम ऑफ कोर्ट असलं पाहिजे, नेम ऑफ अ कोर्ट इन विच सूट इज ब्रॉड, की त्या कोर्टामध्ये तो सूट काय करायचा, इन्स्टिट्यूट करायचा. त्याचबरोबर नेम, डिस्क्रिप्शन अँड प्लेस ऑफ रेसिडेन्स ऑफ प्लेंटिफ. एकतर त्या प्लेंटिफचं नाव असलं पाहिजे, त्याचं डिस्क्रिप्शन असलं पाहिजे, आणि त्याचबरोबर प्लेस ऑफ रेसिडेन्स, त्याचा राहण्याचा पत्ता असला पाहिजे. त्या प्लेंटिफचं नाव, डिस्क्रिप्शन, वर्णन म्हणजे काय, तो नोकरी, धंदा काय करतो, व्यवसाय करतो, नोकरी करतो, व्हॉट एव्हर मे बी, प्लेस ऑफ रेसिडेन्स कुठं राहतो ऑफ प्लेंटिफ. थर्ड आहे द नेम ऑफ डिस्क्रिप्शन, प्लेस, रेसिडेन्स ऑफ डिपेंडंट. जसं प्लेंटिफचं वर्णन होतं तसं डिपेंडंट पण वर्णन असलं पाहिजे. त्याचबरोबर वेअर द प्लेंटिफ अँड डिपेंडंट इज अ मायनर और फॉर द अनसाउंड माइंड और स्टेटमेंट ऑफ दॅट इफेक्ट. जर तो प्लेंटिफ किंवा डिपेंडंट मायनर असेल किंवा अनसाउंड माइंड असेल तर त्याच्या वतीने अपाक, अज्ञान पालन करता, त्याच्या वतीने काय असतं, त्याचा नेक्स्ट फ्रेंड किंवा गार्डियन असतात, तर तो काय होतो, प्लेंटिफ होतो. म्हणजे सुरुवातीला त्या फॉर एक्झाम्पल मायनर असेल तर मायनरचं नाव लिहिलं जातं आणि तिथे खाली लिहिलं जातं अज्ञान पालन करता, अपाक, अज्ञान पालन करता. मग त्याच्या वतीने, मग तो जो कोण असेल प्लेंटिफ तो हा नेक्स्ट आहे महत्वाचं आहे बाई नंतरची, द फॅक्ट कॉन्स्टिट्युटिंग कॉज ऑफ ऍक्शन. तिथं ती फॅक्ट कॉज ऑफ ऍक्शन असलं पाहिजे, कॉज ऑफ ऍक्शन असलं पाहिजे. कॉज ऑफ ऍक्शन नसेल तर तो सिव्हिल सूट होऊ शकत नाही, कॉज ऑफ ऍक्शन असलं पाहिजे. त्याचबरोबर फॅक्ट शोईंग द कोर्ट हॅज ज्युरिडिक्शन, की कोर्टाला ज्युरिडिक्शन आहे, ह्या पण फॅक्ट तिथे स्टेट केल्या पाहिजे, की दिस कोर्ट हॅव्हिंग ज्युरिडिक्शन, दिस प्रॉपर्टी इज सिच्युएटेड, दिस प्रॉपर्टी इज लाईन इन द ज्युरिडिक्शन ऑफ दिस सो अँड सो कोर्ट, देअरफॉर कोर्ट हॅज पॉवर टू ट्राय दिस सूट, असं पण सांगण्यात आलं पाहिजे. त्याचबरोबर प्लेंटिफ्स क्लेम, की प्लेंटिफचे काय काय मागणी आहेत, प्लेंटिफची प्रेयर क्लॉज काय, हे पण तिथं सांगितलं गेलं पाहिजे. आणि वेअर देअर प्लेंटिफ अलाउड टू सेट ऑफ रिलिंग्विश ऑफ पोर्शन ऑफ क्लेम किंवा अमाऊंट सो रिलिंग्विश्ड, किंवा प्लेंटिफला सेट ऑफ करायचं असेल किंवा प्लेंटिफला काही रिलिंग्विश